त्यामुळे एकीकडे उद्या दुपारी 4 पर्यंत सगळे आंदोलनकर्ते जे आहेत दक्षिण मुंबईतले त्यांनी मुंबई रिकामी करावी, खाली करावी असे निर्देश देतानाच हे देखील महत्त्वाचे निर्देश राजू हायकोर्टाकडून देण्यात आलेत। वेळापूर्वीच आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी मागणी केलेली होती की जे 5000 लोक आंदोलन करणार आहेत त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात यावी, त्यांच्या गाड्या सोडण्यात यावा आणि यावरती हायकोर्टाने स्पष्ट संकेत दिलेला आहे का जे कोणी आंदोलनकर्ते 5000 असतील त्या सगळ्यांची उपचाराची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांना हा एक मोठा जो आहे तो दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र हा दिलासा मिळत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे का पुढची परवानगी मिळणार आहे का, कारण आपण पाहतोय की पोलिसांनी आणि राज्य सरकारने म्हटलेलं आहे की फक्त 29 तारखेपर्यंत या आंदोलनाला परवानगी दिलेली होती आणि आता 29 नंतर जे आंदोलन सुरू आहे जवळपास 2 दिवस, तर हे 2 दिवसाचं आंदोलन जे आहे ते हे याला परवानगी नाही। त्यामुळे आता इथून पुढचं जर आंदोलन करायचं असेल तर राज्य सरकार परवानगी देणार का, या संदर्भामध्ये उच्च न्यायालयातून काही निर्देश येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि जर परवानगी दिलेली नाही तर साहजिकच आहे कोर्टाचे निर्देश सुद्धा आहे की संबंधित कायदे नियम जे आहेत ते राज्य सरकारने पाहावे। त्यामुळे आपण पाहतोय की या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टता आलेली आहे। उद्या सगळ्या याचिकांची 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ते होणार आहे। आपण पाहतोय की आता ही सुनावणी झालेली आहेत, बरेचसे निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि उद्या पुन्हा एकदा 3 वाजता या संदर्भामध्ये राजू उद्या दुपारी 3 वाजता या सगळ्यांची जरी सुनावणी होणार असली तरी या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे, ते म्हणजे की आंदोलनाला परवानगी नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकार मोकळं असल्याचं मुंबई हायकोर्टाने नमूद केलेलं आहे। हा देखील एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा या सगळ्यातला म्हणावा लागणार आहे। अगदी दीपक, आपण पाहतोय की आंदोलनाला परवानगी नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकार मोकळं आहे असं स्पष्ट जे आहे ते निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हा आताच्या घडीचं सगळ्यात मोठं जे आहे ते मुंबई हायकोर्टाचे निर्देश जे आहे ते म्हणावे लागतील, कारण हायकोर्टाने ज्या प्रकारे निर्देश दिलेले आहे त्यामध्ये आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं होतं का पुढची परवानगी देण्यात आलेली नाही आणि आता थेट कोर्टाने म्हटलेलं आहे की या पुढची जर आंदोलनाला परवानगी नसल्याने जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर राज्य सरकार मोकळं आहे। त्यामुळे संपूर्णपणे हा चेंडू जो आहे तो राज्य सरकारच्या आपल्याला कोर्टामध्ये टाकलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता इथून पुढे जर कारवाई करायची असेल तर त्याला कोर्टाचं बंधन नाही असं थेट जे आहे ते कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की आता सगळी जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारवरती आलेली आहे। जर आंदोलन सुरू आहे त्याला परवानगी द्यायची का नाही, जर आंदोलन हे कायद्यानुसार नसेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यास कोर्टाचं बंधन नाही, या स्पष्ट जे आहे ते संकेत कोर्टाने दिलेले आहे। त्यामुळे आता यावरती राज्य सरकारला आता अतिशय महत्त्वाची भूमिका जी आहे ती घ्यावी लागणार आहे। मात्र स्वाभाविकच राज्य सरकारकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राजू, तू राहाच आपल्यासोबत। आजच्या या हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये काय काय नेमकं घडलेलं